नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 चांगले आहात. आज मंडे आहे आणि आज खूप काम आहेत. पण आज लकीली मला काल मेल आला प्रोफेसरकडून की माझा ॲक्च्युली मंडेला एकच क्लास असतो आणि तो एक क्लास कॅन्सल झाला आहे, पण त्याच्या असाइनमेंट्स आहेत जे मला आज रात्री ड्यू आहे, तर ते कॉलेजमध्ये जाऊन करायचे आहेत. देन माझी डॉक्टर अपॉइंटमेंट आहे. फॉर ऑल दोज हू डोंट नो ऑर नोज, माझं ॲक्सिडेंट झालेलं, तर माझा नेक थोडा हा जो एरिया आहे इट पेन्स लाईक एनिथिंग, म्हणजे खूप विचित्र पेनिंग होते. आणि आता थंडी पण मध्ये मध्ये येते, इथे वेदर खूप चेंज होतो आहे. सो ते पेन खूप होत होतं. सो आय थॉट की मी कन्सल्ट करते डॉक्टरला, कारण मी कामावर पेन किलर्स घेऊन काम करायची, एवढं ते पेन वाढलेलं. तर म्हणून मी विचार केला की अपॉइंटमेंट घेते. आणि ते अपॉइंटमेंट घेणं सोपं नाही आहे, कारण मी आठवतं आहे मला, मी अपॉइंटमेंट घेतलेली स्टार्टिंग ऑफ द मंथच्या आसपास, आणि मला असं वाटलं की लास्ट मंडे माझी अपॉइंटमेंट आहे. सो आय वेंट देअर आणि मी लास्ट मंडे ॲक्च्युली गेली आणि मला कळलं की माझी अपॉइंटमेंट नाही आहे. मी एवढी जाऊन आली, पण ॲटलिस्ट मला कळलं की तिथे मेडिकलला जायचं कसं, कारण जवळ नाही आहे हॉस्पिटल. हॉस्पिटल इथून एकदम 1 तासाच्या आसपास आहे. तर पण मला कळलं कसं ट्रॅव्हल करायचं त्या दिवशी, भलेही ते जाऊन येऊन झालं मला जास्त. आणि पण ह्यावेळी आज अपॉइंटमेंट आहे, मला तेवढं कन्फर्म आहे. तर आज कन्फर्म अपॉइंटमेंट आहे, तर झाली आहे मी आज. तर मला 3च्या आसपास निघायचं आहे कॉलेजमधून आणि मला 4:45ची अपॉइंटमेंट आहे. तर सध्या हा दिवस आहे आणि लकीली क्लास नाही आहे, तर आय एम सो हॅपी. आणि बाय द वे, आज वेदर खूप सुंदर आहे आणि मी असं म्हणते आणि मग रात्री पाऊस पडतो. मला माहीत नाही आज पाऊस पडणार आहे की नाही, पण आज मी मस्त हेअर वॉश केला आहे, तयार झाली आहे. आणि का माहिती का, पण लाईक इट्स बीन अ वाईल. माझा हा लास्ट वीक माझ्या स्कॅल्पमध्ये एवढं इचिनेस वाढलेलं आहे, एवढं वाढलेलं की मला कळत नव्हतं नेमकं झालं काय. पण मी आज शॅम्पू केला आहे. होपफुली मी वेगळा शॅम्पू आज वापरला आहे, तर माझं इचिनेस कमी होईल स्काल्पचं. आणि येस, आजचा दिवस खूप सुंदर आहे, खूप चांगला वेदर आहे. हवा थंड नाही आहे, पण मी जॅकेट एक घेतला आहे कॅरी, स्वेटर केला आहे कॅरी, कारण रात्र येता येता थंडी वाढू शकते म्हणून. पण या दॅट्स हाव माय डे समरी लुक्स लाईक. तर आपण बघूया आता, खूप काम आहेत. सो लेट्स गो अँड स्टार्ट आवर डे. आपण मोठे झालो आहे तेव्हा समजतं जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे पहिल्यांदा जातात, ते पण एकटे. मला आठवतं लहानपणापासून ना आई किंवा वडील सोबत असायचे डॉक्टरकडे जाताना. पण जशी मी मोठी झाली आहे, आज मी पहिल्यांदा जेव्हा एकटी डॉक्टरकडे जाऊन ब्लड टेस्ट घेतली, थोडं इमोशनल वाटलं, पण कळलं की यार मृण्मयी, तू मोठी झाली आहेस आता. जेव्हा तुम्ही मोठे होतात आणि तुम्ही एका नवीन देशात जाता, तेव्हा सगळं तुम्हाला स्क्रॅचपासून एकटं करावं लागतं, भले ते डॉक्टरकडे जाऊ दे किंवा कुठेही. लेट मी शेअर विथ यू ऑल वॉट ॲक्च्युली हॅपन्ड विथ मी. माझे जे बस ड्रायव्हर काका आहेत, त्यांचं नाव होतं ब्रॅड, आणि त्यांना मी म्हणाले की मला डॉक्टरकडे जायचं आहे आणि हे हॉस्पिटलचं ॲड्रेस आहे आणि मी पहिल्यांदा जाते आहे. आणि मलाही माहीत नव्हतं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. तिथे बस स्टॉप पण नव्हता ॲक्च्युली, आणि ही कॅम्पस बस आहे. कॅम्पस बस स्ट्रिक्टली फक्त बस स्टॉपवर थांबते. पण ही वॉज व्हेरी काइंड अँड स्वीट टू मी. ही वॉज लाईक की मी तुला ज्या हॉस्पिटलला जायचं आहे, ऑब्व्हियसली तो कॅम्पसचाच हॉस्पिटल आहे, पण ज्या हॉस्पिटलला जायचं तिथे मी तुला ड्रॉप करतो. आणि ही ॲक्च्युली ड्रॉप मी देअर आणि देन ही लेफ्ट. तो ही वॉज व्हेरी काइंड अँड स्वीट टू मी. आय फील दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेसन फॉर मी, कारण वेन स्ट्रेंजर्स हेल्प यू आणि समटाईम्स दे जस्ट डोंट वेट फॉर यू टू पे देम बॅक. आय मीन लाईक तुम्ही कधी हेल्प कराल त्यांना इन फ्युचर की नाही, वाटतं की दॅट फिलिंग इज सो स्पेशल. पण या मी लायब्ररीमध्ये आहे आणि मला असाइनमेंट्स आहेत. जसं मी म्हणाले की आज क्लास नव्हता, तर त्याचे असाइनमेंट्स मला आज ड्यू आहेत, जे मला आज करायचे आहेत. त्यानंतर आत्ता करायचे आहेत. त्यानंतर आय हॅव फ्यू थिंग्स टू डू जे मला करायचंच आहेत. आणि मग आय बी
नॉट फ्री. ॲक्च्युली मला असं फ्री नाही आहे, कारण एडिटिंग आहे, खूप गोष्टी आहेत. मी जे व्हिडिओ एडिट केलेला परवा रात्री, तो व्हिडिओ आय रिअलाइज्ड की पूर्ण डिलीट झाला आहे माझ्या फोनमधून. तर आणि मी तो सेव्ह पण नव्हता केला एडिटेड व्हिडिओ. तर आय डोंट हॅव दॅट व्हिडिओ विथ मी. तर मला आता परत सगळं एडिट करावं लागेल. मी एवढा सुंदर एडिट केलेला, पण गेस वॉट, दॅट व्हिडिओ जस्ट गॉट डिलीटेड. तर येस, इट इज वॉट इट इज. पण काही करू नाही शकत. तर आय हॅव टू री-एडिट इट आणि मला उद्या पोस्ट करायचं आहे. तर आय विल सी कसा दिवस जातो, आणि आय जस्ट डू माय असाइनमेंट अँड विल गेट बॅक टू यू. बाय. इट्स 10 वाजून गेले आहेत आणि मी आता घरी चालली आहे. उद्या सकाळी लवकर यायचं आहे, कारण एक ऑफिसमध्ये काम आहे इकडे. आणि त्यानंतर उद्याचं मी आत्ताच सांगते की उद्या सकाळी उठल्यानंतर 11ची शिफ्ट आहे. सॉरी 11:10चं लेक्चर आहे. 12:30ला सुटीन, खायला जाईन आणि मग 1 ते डायरेक्ट रात्री 9पर्यंत शिफ्ट करणार आहे. कारण आज मला इथे जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, म्हणून मी माझी शिफ्ट आज काम नाही केलं. तर माझी शिफ्ट मी माझ्या एका मैत्रिणीला दिली, तर तिची शिफ्ट मी आता उद्या घेतली आहे. तर तिची जी क्लोजिंग आहे ती मी करते आहे, आणि माझी ओरिजिनल शिफ्ट आहे 1 ते 4, ते पण मी करते. तर मजा येणार आहे उद्या. आणि मी आज लेट घरी चालली आहे, तर मला झोपेपर्यंत अगदीच 1-2 वाजणार आहेत, कारण मी लवकर झोपणार पण नाही आहे. आणि गेस वॉट, आजच मला नेमकं पिरियड्स पण आले. तर आय एम गॉना क्राय. आय एम लिटरली गॉना क्राय. आय एम ॲट द सिग्नल, आणि आता सिग्नल लागला की क्रॉस करून आय विल गो होम. इट्स बिन अ लॉंग डे, आणि मी इथेच व्लॉग एंड करते, कारण घरी जाऊन आय डोंट थिंक मी ब्लॉग बनवीन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. दॅट्स हाऊ माय डे लुक्स लाईक. सो प्लीज लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय.